नमस्कार. सध्या ल्युकोडर्मा किंवा कोड ज्याला आपण म्हणतो, तर तो प्रॉब्लेम बऱ्यापैकी जास्त प्रमाणात भेडसावतोय. मग आमच्याकडे आता 3 वर्षाच्या लहान मुलांपासून ते 60-70 वर्षाच्या वृद्धापर्यंत बऱ्याच लोकांना सडनली एकदम पांढरेपणा किंवा कोड निर्माण होण्याची शक्यता खूप वाढली आणि बरेच प्रकारच्या आधुनिक उपचार, लेझर थेरपी, बऱ्याच प्रकारची गोळ्या औषध घेऊन सुद्धा 5-5, 6-6 वर्ष ट्रीटमेंट घेऊन सुद्धा बऱ्याच लोकांना फरक पडत नाही. तर गेले 15-20 वर्ष आम्ही संशोधन करून त्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीनं आता ट्रीटमेंट डेव्हलप केलेली आहे आणि त्याचा फायदा अनेक रुग्णांना, अगदी लहान मुलांना, मोठ्यांना प्रचंड प्रमाणात होतोय. आता मी पुढे जे तुम्हाला फोटो टाकतोय त्या फोटोवरनं तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यामध्ये जे काही पांढरे डाग असे कित्येक दिवस तिथे असतात त्याच्यात जरासा फरक पडत नाही. किती प्रकारचे ट्रीटमेंट घेऊन सुद्धा तिथं आमच्या ट्रीटमेंटनं त्याच्यावर काही दिवसातच म्हणजे 2 ते 3 महिन्यात पूर्ण असे स्पॉट यायला लागतात, रंगद्रव्य निर्माण होतात आणि कालांतराने ते पूर्ण भरून तो प्रॉब्लेम पूर्ण गायब होतो. आणि हे औषध साधारणपणे 3 वर्षाच्या पुढच्या मुलांपासनं ते वृद्धापर्यंत सगळ्यांना हे उपयोगी पडतं. कधी कधी लावायला दिलेल्या पावडरमुळे थोडंसं ॲलर्जीसारखं होऊ शकतं. अशा वेळी आम्ही सांगतो की ती पावडर लावू नका, त्याच्याऐवजी मलम देतो. आणि काही लोकांना तर आम्ही फक्त गोळ्या आणि मलम एवढंच देतो आणि तेवढ्यानं पण चांगला फरक पडतो. ह्याच्यावर एक 2-3च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे की खाण्यामध्ये जी विरुद्ध अन्न खाल्लं जातं, म्हणजे चुकीच्या पद्धतीचे कॉम्बिनेशन. कॉफी घेतली, त्याच्यावर लगेच कोका कोला पिला, त्यानंतर मासे आणि दूध, हे अतिशय रॉंग कॉम्बिनेशन आहे. नॉनव्हेज खाल्ल्यानंतर लगेच आईस्क्रीम किंवा दुधाचे पदार्थ खाणं, फ्रूट सॅलड, ताक आणि दूध, ताक आणि गूळ किंवा ताक आणि तेल ह्याचं कॉम्बिनेशन, किंवा आजकाल पिझ्झा बर्गरमध्ये अनेक प्रकारचे वेगळे वेगळे सॉसेस टाकतात, ते मेयोनीज असतं, ते एकमेकात जाऊन त्याचे कॉम्बिनेशन्स किती शरीराला उपयोगी पडतात ह्याची आपल्याला जरासुद्धा कल्पना नसते. आणि मग त्यामुळे काय होतं की आपण असं चुकीचं फूड खात जातो आणि सडनली एक प्रतिकारशक्ती एक दिवशी कॉम्प्रोमाइज होते आणि अशा टाईपचे पांढरे डाग अंगावर येतात आणि ते लवकर मग अजिबात जात नाही. पांढऱ्या डागांनी आपल्या शरीराला काही याचा मोठा धोका नाही, पण एक शेवटी सामाजिक स्टिग्मा ज्याला म्हणतो आपण तो असतो आणि खूप लोकांना ते लवकर जायला हवे असतात. त्याला मात्र लवकर असे दुसऱ्या दिवशी किंवा 8-10 दिवसात ते कधी जात नाही. कमीत कमी 6 महिने ते 2 वर्षापर्यंत ट्रीटमेंट घ्यायला लागते, पण ते पूर्णपणे जाऊ शकतात आमच्या संशोधनात्मक ट्रीटमेंट. तर हे पथ्य पाळणं, ज्या गोष्टीमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण जास्त आहे, तुम्ही कुठल्याही मनात संशय आला तर गुगलवर टाकून बघू शकता की 10% खाली व्हिटॅमिन सी असेल तर ते चालतं, पण 10% वर व्हिटॅमिन सी असेल तर लगेच ते पांढरे डाग वाढू शकतात. तर ही एक काळजी घेणं, खूप आंबट पदार्थ खाणं, प्रमाण एकदम कमी करणं, ह्याच्यामुळं पांढरे डाग कमी व्हायला शरीराला मदत होऊ शकते. आणि मानसिक खच्चीकरण न करता आपण त्याच्यावर उपचार घेऊ शकता. आपण जिथं उपचार घेत आहे तिथं जर आपल्याला त्याचा फायदा होत नसेल तर आमच्या उत्कर्ष क्लिनिकचा नंबर खाली दिलेला आहे, त्याच्यावर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त वेळ थोडासा औषध बरं व्हायला लागू शकतो, थोडे पेशन्स ठेवायला लागतात, पण बऱ्यापैकी प्रमाणात हे आजकाल कमी होऊ लागले, ह्याचा आपण फायदा घेऊ शकता. थँक्यू.